नमस्कार, मी डॉक्टर अर्चना मनोज. कृषी समृद्धीचा विषय गंभीर आहे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय स्त्री आरोग्य आणि मासिक पाळी. MC पिरियड किंवा मासिक पाळी म्हणजे चार चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे या पाळीवर खुलेआम चर्चाच होताना दिसत नाही. केमिस्टकडेही सॅनिटरी नॅपकिन अगदी दबक्या आवाजात मागितला जातो. केमिस्टवालाही अगदी सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार. अहो, कशाला हवी एवढी लपवाछपवी? आपण सर्वजण जन्माला आलोय ते या अस्त्रामुळेच ना, आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतोय. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा? पूर्वापार चालत आलेला हा प्रकार स्त्रीचे पावित्र्य अपावित्र्य कसे ठरवू शकतो? खरं तर या अंधश्रद्धा आजही आपण पाळतोय. स्त्री आरोग्य आणि मासिक पाळी याबद्दल घेऊयात एक धावता आढावा. आज श्रद्धा, अंधश्रद्धा, धर्म, जात, लैंगिकता, प्रजनन आरोग्य अशा विविध कारणांमुळे वयात येत असलेल्या मुलींपासून ते शेकडो महिलांनाही वेगवेगळ्या टप्प्यांवर असे दमन सहन करावे लागते. मासिक पाळीच्या वेळी होणारे लैंगिक अत्याचार ही बेडरूमच्या आतमधली बाब आहे असे सांगून ते शोषण मुकाटपणे सहन करणाऱ्याही अनेक जणी आहेत. या काळामध्ये होणारी पोटदुखी, शारीरिक आणि मानसिक त्रासासह होणाऱ्या भावनिक बदलामुळे तिला अधिक जपण्याची गरज असते. पण याच काळात शरीर सुखाचा अतिरेकी आग्रह धरून 5 दिवस विवाहांतर्गत बलात्कार सहन करणाऱ्या प्रत्येक महिला हे सगळे मुकाटपणे सहन करत असतात. मासिक पाळी येण्याचे पूर्वीचे वय आता बऱ्याच प्रमाणात मागे आले आहे. घरी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आजी, आई, ताईकडून या मुलींना पाळीबद्दल देण्यात येणारी माहिती ही आता शाळांतून, व्हिज्युअल्समधून, सिनेमा, मोबाईलच्या माध्यमातून पोचती होती. प्रजनन आरोग्य, लैंगिकता, मासिक पाळी यावरून सातत्याने होत असलेली स्त्रियांची कोंडी ही आपल्याही मुलीला सोसावी लागेल का, हा प्रश्नही अनेक जाणत्या पुरुषांच्या मनात डाचत असतो. पाळी कुठून येते या प्रश्नासंदर्भात येणारी उत्तरेही चमत्कारिक असतात. याचे कारण विषयासंदर्भात नसणारी पुरेशी स्पष्टता. मासिक पाळीच्या संदर्भातील तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांसोबत अनेकदा कुटुंबातील महिला किंवा शेजारी नसते. मासिक पाळीच्या संदर्भातील तक्रारी घेऊन येणाऱ्या महिला रुग्णांसोबत अनेकदा कुटुंबातील महिला किंवा शेजारी नसते. शस्त्रक्रियेपर्यंत हा विषय जात नाही तोपर्यंत अनेक प्रकरणात तिच्या जोडीदाराचे दर्शनही होत नाही. सॅनिटरी नॅपकिनचा वापर, त्याची उपलब्धता याविषयी मोकळेपणाने स्वीकार होऊ लागला असला तरीही पावित्र्याच्या संकल्पनांमध्ये आज हा गुंता वाढत चालला आहे. पवित्र की अपवित्र यातील तिढा अनेकांना सुटत नाही. पाळीतल्या दिवसांमधला विटाळ पाळला नाही तर परंपरा खंडित होईल, पाप लागेल हा गडद गैरसमज असतो. वेगळे बसण्याची सोय ही बाईला आराम देण्यासाठी आहे अशी लटकी कारणे दिली जातात. जात पंचायतीच्या जोखडात अडकलेल्या अनेक महिला लैंगिक अत्याचाराच्या आणि मासिक पाळीशी संबंधित असलेल्या कर्मकांडांमुळे शोषणाच्या शिकार ठरतात. या विषयाला धरून पुढे येणाऱ्या गोष्टी या सामान्यांच्या विवेकाला जागा करतात की त्यांची परंपरा अधिक हावी होते, हे तपासण्याची गरज आहे. मात्र सदैव या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये योग्य काळजी न घेतल्याने स्त्री आरोग्यावर याचे विपरीत परिणाम दिसून येतात. काय असते ही मासिक पाळी? कसा होतो स्त्री आरोग्यावर तिचा परिणाम? जाणून घेऊयात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अंजली भांडारकर यांच्याकडून. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना मनोज. कृषी समृद्धीचा विषय गंभीर आहे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आणि आज आपल्यासोबत चर्चा करत आहेत डॉक्टर अंजली भांडारकर मॅडम. मॅडम स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि 20-25 वर्षाची त्यांची प्रॅक्टिस आहे. त्या इथे ESIC मध्ये सुद्धा कार्यरत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात एका संवेदनशील विषयाबाबत, आणि ती म्हणजे मासिक पाळी. खरं तर मासिक पाळी हा विषय चार चौघात न बोलल्या जाणार आहे, परंतु या विषयावरती बऱ्याच लोकांनी आजपर्यंत आपला दृष्टिकोन मांडलेला आहे. अगदी पुरातन काळापासूनच मासिक पाळीला एक वेगळंच म्हणजे वेगळ्या दृष्टीतून पाहिलं गेलेलं आहे. सामाजिक, धार्मिक समारंभ यातून त्या स्त्रीला या मासिक पाळीमुळे वगळण्यात येतं हेही आपण जाणतो. आणि आजच्या 21व्या शतकात सुद्धा ही गोष्ट घडते आहे. अगदी म्हणजे केमिस्टकडे जर तुम्ही सॅनिटरी नॅपकिनची जर मागणी केली तर तो सुद्धा लज्जास्पद समजून ते एखाद्या प्लास्टिक मध्ये म्हणा किंवा पेपर मध्ये म्हणा गुंडाळून आपल्याला देतो. तर हे का बरं?
अशी परिस्थिती का बरं निर्माण व्हावी? जर आपण 21व्या शतकामध्ये वावरतो आहोत, तर या संबंधीच्या ज्या कुचकट भावना आहेत किंवा त्या मुलीला किंवा त्या स्त्रीला या मासिक पाळीमुळे कोणत्या कोणत्या फेजेसला कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. खेड्यातली मुलगी असो की शहरातली मुलगी असो, तिला त्या बद्दल व्यवस्थित मार्गदर्शन न मिळणं किंवा तिची जाणीव करून न देणं ही एक फार मोठी गोष्ट आपल्याला या ठिकाणी जाणवते आहे. तर या संबंधातच आपण जाणून घेऊयात डॉक्टर अंजली भांडारकर मॅडमकडनं की काय आहे ही मासिक पाळी आणि कशा पद्धतीने त्याचं समर्पण आपण केलं पाहिजे. मॅडम नमस्कार. नमस्कार. पहिले जर कृषी समृद्धीमध्ये आपलं स्वागत. मॅडम माझ्याकडे हा विषय बऱ्याच दिवसापासून होता आणि मी या विषयावरती एक थोडंसं अवलोकन केलं की चार चौघात न बोलला जाणारा हा विषय आहे मासिक पाळी. आणि मुलगी 10 ते 12व्या वर्षामध्ये वयात येते. वयात आली म्हणजे तिची मासिक पाळी सुरू होते, पण त्याच्याबद्दलची जागृती ना आई वडील तिला देत, ना तिला कोणा तज्ञाकडनं किंवा कोणाचं मार्गदर्शन तिला मिळत आणि ती चुकीच्या पद्धतीने त्याचं सगळं म्हणजे माहिती मिळवून ती सॅनिटरी पॅड कसे वापरायचे किंवा कापड कशा पद्धतीचं वापरायचं याच्याबद्दल तिला नॉलेज नसते. तर तुम्ही मला हे सांगा की 10व्या-11व्या वर्षी जर मुलीची पाळी सुरू होत असेल तर तिची काळजी आई वडिलांनी, तिच्या शिक्षकांनी म्हणा, कशी कशी घेतली पाहिजे याबद्दल मला सांगा. मला सगळ्यात पहिल्यांदा असं सांगावंसं वाटतं की घरी आई वडिलांनी तर नाही, पण निदान आईनी किंवा मोठ्या बहिणीनी, मावशी, आजी, पुष्कळ स्त्रिया असतात कुटुंबात, त्यांनी वाढत्या वयात येणाऱ्या मुलीला पहिल्यांदा कल्पना दिली पाहिजे की आता तुझ्यामध्ये काय काय बदल होणार आहे. म्हणजे शारीरिक बदल होतात, पण त्यावेळेस घरचे लोक हे विसरतात की त्यावेळेस तिच्या मनात सुद्धा बदल होत असतात. म्हणजे त्याला आपण मानसिक बदल म्हणतो किंवा भावनात्मक बदल, म्हणजे इमोशनल चेंजेस सुद्धा आपल्याला दिसतात. तर ह्याला कारणीभूत असतात तिच्या शरीरातली संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स. इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन ही 2 हॉर्मोन्स असतात ज्याच्यामुळे स्त्रीत्व तिला मिळतं. म्हणजे लहान मुलीची मोठी स्त्री होणं आणि नंतर तिला आयुष्यात पुष्कळ फेजेसला नंतर मातृत्व आहे, स्तनपान आहे. त्या मातृत्वाच्या आधी स्त्री पुरुष संबंध, लग्न आहे, वैवाहिक संबंध आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती द्यायला पाहिजे, परंतु माहिती ही क्रमक्रमाने द्यायला पाहिजे. जसं लहान मुलीला लग्न आणि सेक्स आणि संतानोत्पत्ती वगैरे हे सगळं सांगायची गरज नाही. तिची मानसिक अवस्था कशी आहे त्यानुसार तिला सांगायला पाहिजे. काही काही मुली जरा बोल्ड असतात, त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही, त्या बिनधास्त प्रश्न विचारतात. काही मुली बुजऱ्या असतात, खास करून जिथे पुरुषांचा वावर जास्त असतो त्या मुलींना थोडंसं समजतं पुरुष मंडळींची, तर त्या बोल्ड असतात, घाबरत नाहीत त्या. परंतु काही काही आणि खास करून गरीब ज्या मुली म्हणजे दारिद्र्य रेषेच्या जवळपास असलेले लोक असतात त्यांच्यामध्ये एक्सपोजर म्हणजे समाजाला समोरं जाणं हे दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे त्या मुली लाजाळू असतात, संकोचित असतात, त्या प्रश्न विचारायला घाबरतात. आणि शाळेतल्या त्यांच्या मैत्रिणी सुद्धा जर चांगल्या असतील त्या सुद्धा जर त्यांनी डिस्कस केलं तरी तिला बराचसा, कारण ह्याच्यात मेंटल सपोर्ट मिळणं गरजेचं असतं, इमोशनल सपोर्ट. कारण त्या मुली अपरिपक्व असतात, म्हणजे मॅच्युअर नसतात भावनात्मक दृष्टीने. म्हणून आईनी, मोठ्या बहिणींनी किंवा घरातल्या मोठ्या स्त्रीनी तिला अंदाज दिला पाहिजे. त्याच्यानंतर शाळेतल्या सुद्धा टीचर्सचा फार मोठा सहभाग असतो, कारण आई घरी बिझी असते शाळेत जायच्या पूर्वी, आणि शाळेतून आल्यानंतर सुद्धा आईला आपल्या कामं असतात. आजकालच्या आया नोकरीच्या असतात. शिक्षिकेबरोबर मुलींचा जास्ती काळ जातो शाळेमध्ये असं मला वाटतं. तर शिक्षिकांनी सुद्धा त्यांना जर वेगळं घेऊन मासिक पाळी म्हणजे काय, कोणाकोणाला येते, तुला अजून आली नाही का, हा जर का थोडासा त्यांच्याकडे लक्ष ठेवलं आणि घाबरू नकोस असं होऊ शकतं असं म्हणून त्यांना जर का रिअश्युरन्स ज्याला म्हणतो तसं केलं तर मुलींमध्ये भीती हा जो तुम्ही विषय काढलाय, भीती असते आणि आपल्या शरीरात काहीतरी भलतंच काहीतरी होतंय किंवा आपण एखाद्या आजाराला ग्रासलेलो आहोत किंवा एखादा आजार आपल्याला झालेला आहे भावना त्यांच्या मनात येते आणि त्या म्हणून त्या सांगत नाही. असंही बरेच काही केसेस आलेत का तुमच्याकडे? हो, आमच्याकडे अशा केसेस येतात की कधी कधी, आणि तुम्हाला सांगते दुःखाची गोष्ट की कधी कधी मुलींना पाळी म्हणजे काय हे सुद्धा कळत नसतं. परंतु आपण बघतो आजकाल समाजामध्ये रेपचं प्रमाण खूप वाढलंय. आणि रेप कसं आधी अनोळखी पुरुषांकडून रेप होत असत, आता नातेवाईकांकडून, जवळच्या ओळखीच्यांकडून, शेजाऱ्या पाजारांकडून सुद्धा मुलींना रेप होऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगते अशी सुद्धा ओपीडीत आम्ही पेशंट बघतो की त्या मुलीला मासिक पाळीच नाही आली परंतु ती गर्भवती आहे. म्हणजे पाळी येणं ही एक तिच्या स्त्रीची जी प्रजनन शक्ती असते
ती हळूहळू सुरू होते आणि तिला अंडाशयातून अंड सुटणे, गर्भाशय परिपक्व होणे आणि नंतर कालांतराने ती मातृत्वाला सामोरी जाणार असते. पण ह्या लहान मुलींमध्ये सुद्धा पाळी याच्या आधी सुद्धा रेपमुळे मातृत्व आलेलं आम्ही बघितलंय 12 वर्षाच्या. म्हणून म्हटलं की आधीच त्यांना कल्पना जर दिली असली तर चांगलं असतं की पुरुषांपासून दूर राहा, त्यांना चांगला स्पर्श कोणता आणि वाईट स्पर्श कोणता हे सांगायला पाहिजे. कधी कधी प्रेमाने हात पाठीवर थापवणं किंवा शाबासकी देणं हे वेगळं, जास्ती कालावधीसाठी होणारा स्पर्श, नको त्या ठिकाणी होणारा स्पर्श, तिला लाज वाटेल सांगायला अशा ठिकाणी जर स्पर्श केला तर ते तिला अंदाज असला पाहिजे की हा स्पर्श योग्य नाही. लगेच तिने शिक्षिकेला सांगितलं पाहिजे किंवा आईला किंवा घरच्या मोठ्या बहिणीला किंवा स्त्रियांना सांगितलं पाहिजे, म्हणजे मग तिला सावध राहायला त्यांना शिकवता येईल. परंतु हे समज तर जे तुम्ही आधीच सांगितले की तू दूर राहा आणि अस्वच्छ असतं वगैरे, हे आपल्याला समारंभात भाग घेता येऊ नये म्हणून मुली लपवतात सुद्धा. हे सुद्धा मी पाहिलं. तर ते लपवण्यामुळे काय होतं, त्या कुठलंही नॅपकिन, सॅनिटरी नॅपकिन जे स्वच्छ असतात, जे एकदा वापरून फेकायचे असतात, हे न मिळाल्यामुळे त्या काहीतरी अस्वच्छ कापडांचा वापर करतात. मुळात मला इथे सांगावंसं वाटतं की स्वच्छता ही अतिशय महत्वाची असते. त्याला आपण मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणतो. तर ह्या मासिक पाळीच्या कालावधीमध्ये स्वच्छ कापड वापरलं पाहिजे जर का सॅनिटरी नॅपकिन नसेल तर. पण ह्या ज्या लपून छपून पाळी येऊन ज्या न सांगणाऱ्या मुली असतात त्या कोणतंही कापड वापरतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि इन्फेक्शन हे स्किनचं बाहेरच न होता स्किन ते हळूहळू योनी मार्गात जातं, तिथून गर्भाशयात जातं, गर्भाशयातून गर्भनलिकेतून पोटाच्या आतल्या पोकळीत सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगते, असं इन्फेक्शन जर वर गेलं तर ज्या 2 गर्भनलिका असतात त्या सुद्धा कधी कधी बंद होऊ शकतात. आपल्या देशामध्ये टीबी सारखा आजार सुद्धा खूप कॉमन बघायला मिळतो. तर समजा इन्फेक्शन झालं खराब कापड वापरल्यामुळे आणि न बदलल्यामुळे, तर काय होईल, हे इन्फेक्शन वर जाऊन गर्भनलिका जर का बंद झाल्या तर पुढे ती मातृत्वाला मुकू शकते. म्हणून स्त्रीची प्रजनन क्षमता जी आहे ही मेन्स्ट्रुअल हायजीन पासून सुरू होते. मॅडम, खेडेपाड्यांमध्ये आपण हा एक प्रकार बघतो की मुली सर्रास कुठेही ते कापड वाळत घालतात. म्हणजे अशा लपक्या ठिकाणी जिथे पाणी म्हणा किंवा काही विषारी कचरा असेल किंवा जंतू असतील, म्हणजे ही घाणेरडी वस्तू आहे आणि हे आपल्याला वारंवार कापड युज करायचं आहे, याच्यासाठी ते वाळवणं आणि परत ते वापरणं हे याच्यामुळे खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं. हे म्हणून त्यासाठी जर का सगळ्यांना सॅनिटरी नॅपकिन घेणं परवडत नाही आणि त्याच्यामुळे तसा आग्रह धरणं सुद्धा योग्य नाही. नाहीतर ज्यांच्याकडे नाही घेऊ शकत त्यांना वाटेल की आपलं काय, म्हणून कापड स्वच्छ असावं, ते बदलण्यात यावं वारंवार. आता तिला किती रक्तस्राव होतो याच्यावर अवलंबून. पूर्ण रक्तस्राव जिला होत असेल जास्ती, तिच्यासाठी एकच पाळी सकाळी जी पॅड घेतलाय किंवा घडी घेतली आहे ती दुसऱ्या दिवशीपर्यंत जर ठेवली तर काय होईल, एकदा रक्तस्राव सुद्धा बाहेर येईल, डाग पडतील, तिला लाजिरवाणं वाटेल आणि इन्फेक्शन. रक्त हे माध्यम असं आहे की जिथे जंतू थोड्या प्रमाणात जर आले तर त्यांची वाढ होऊन ते फोफावणे आणि ते इन्फेक्शन वाढणे याला काही वेळ लागत. कारण रक्त म्हटल्यानंतर जंतू इझिली वाढतात. म्हणून त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की कापड स्वच्छ ठेवावं आणि त्याचं धुवायला पाहिजे. जर का वारंवार वापरायचं असेल तर धुवून ब्रशनी घासून साबणाने. गरम पाणी प्रत्येक शक्य नसतं. उन्हात जर वाळत घातलं तरी सुद्धा जंतू त्यातले नाश पावतात. आणि गरम पाणी मिळालं तर फार होतं. मी माझ्या ग्रामीण भागातील ज्या माझ्या मैत्रिणी आहेत किंवा कोणी जे हा प्रोग्राम जे बघत आहेत ते त्यांना मी हे सांगू इच्छेन की किती वेळपर्यंत ते कापड ते वापरता येईल. म्हणजे एकदा वापरलं तिने, परत ते धुतलं, परत वापरलं, नाही असं किती तुम्ही जर स्वच्छ वापरलं तर तुम्ही वापरू शकता. किती म्हणजे 5-6 महिने वापरू शकतो. 5-6 महिने म्हणजे आता ते कापड जर पातळ असेल, झिरझिरीत झालं असेल, म्हणजे मध्ये कितीही धुतलं तरी त्या कपड्यावरचे डाग निघत नाही, कारण ते ब्लड असतं, रक्त असतं. एक तर डाग असलेलं तसंही खराब वाटतं आपल्याला, त्याला वास येतो. म्हणून हे 2-4 वेळा वापरल्यानंतर
मुली नाही पण स्त्रिया ज्या आहेत ज्या काम करतात म्हणजे हा. ज्या खेड्यापाड्यांमध्ये कामं करतात शेतामध्ये जातात तर त्या ते वारंवार तेच कापड यूज करत असतात. नाही तर धुवून व्यवस्थित स्वच्छ जर का डाग निघाले आणि साबणाने व्यवस्थित धुतलं, गरम पाण्याने धुतलं आणि उन्हात वाळवलं कडक, तर ते कापड स्वच्छ असतं, वापरू शकतो. ते तुम्ही वापरू शकता. आणि मॅडम सॅनिटरी पॅड किती तास? हा, सॅनिटरी पॅडचं असं आहे की ते पूर्ण भिजेपर्यंत वाट बघू नये. बरोबर साधारण 6 तासात, काही रक्तस्राव नसेल तर 8 तासात. बरोबर पण आज सकाळी वापरलेलं एकदम दुसऱ्या दिवशीपर्यंत वापरणं योग्य नाही, कारण की ती जागा अशी असते की तिथे सेन्सिटिव्ह असते मॉइश्चर आणि- असतं, म्हणजे काय म्हणतात ओलसरपणा असतो आणि तो भाग गरम असतो. बरोबर इथे जंतूंचा प्रादुर्भाव लवकर होतो, म्हणून 6 तासात ते 8 तासात बदलायला पाहिजे. निदान 2दा तरी म्हणजे पॅड सुद्धा बदलायला हवं. आणि ते व्यवस्थित झाकून त्याच्याबरोबर एक पट्टी येते त्याच्यामध्ये गुंडाळून ते व्यवस्थितपणे डिस्पोज करणे, कारण की पॅड किंवा कापड तर धुणार मुली, पण पॅड जर वापरलं असेल तर ते कुठेही फेकतात, अगदी बरोबर. ते योग्य नाही, कारण त्याला पुन्हा माशा येतात घाण आणि पसरते जंतूचा आणि प्रादुर्भाव होईल. जंतूचा प्रादुर्भाव होते. म्हणून ते त्यांनी स्वच्छता ही मेन्स्ट्रुएशन मध्ये अतिशय महत्वाची आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं मानसिक अवस्था. त्यांना तुम्ही बरेचसे बदल होतात पाळी यायच्या आधी किंवा पाळी आल्यानंतर, म्हणजे चिडचिडेपणा होणे, डोकं दुखणे, नैराश्य येणं, असे तुम्हाला थोडेसे मानसिक बदल असतात. ते बदल म्हणजे कधी कधी पॉझिटिव्ह बदल असतात, ते हे नसतात, ते की निगेटिव्ह म्हणजे त्रासदायक बदल होत असतात. पाळीच्या वेळेस कधी कधी इतकं दुखतं मुलींना, त्याच्यामुळे सुद्धा त्या कधी कधी शाळेत जाऊ शकत नाही, घरातली कामं करून घेऊ शकत नाही, असे सुद्धा आपल्याला दिसतं. तेव्हा थोडंसं तिला समजून घेण्याची गरज असते. म्हणजे नुसतंच शारीरिक नव्हे तर मानसिक दृष्ट्या सुद्धा तिच्यात जे बदल होत आहेत ते सुद्धा घरच्या मंडळींनी किंवा आसपासच्या मंडळींनी विचार मॅडम करायला पाहिजे. पाळीमध्ये हे जे दुखणं तुम्ही म्हणालात याच्यासाठी काय उपाय करता येईल? पाळी हे बघा, गर्भाशय हे एक स्नायूंनी बनलेलं आहे. बरोबर तर ते स्नायू जेव्हा आकुंचन पावतात तेव्हा त्या ब्लड ज्या क्लॉट्स किंवा रक्त असतं ते बाहेर येतं. बरोबर जर का आकुंचनच नाही पावला तर रक्तस्राव जो होतो तो गर्भाशयातच आहे, बरोबर पण आपल्याला तो बाहेर आलेला हवाय. तर स्नायूंचं आकुंचन पावण्यामुळे हे दुखतं. तर माझं म्हणणं काय की पाळी येणार आहे ती नैसर्गिक आहे आणि सगळ्यांनाच दुखतं, असं थोडंसं तिला समजावून सांगितलं तर ती ऍक्सेप्ट करेल. नाही बरेच खूप जर दुखत असेल तर गोळ्या असतात, पेन किलर्स असतात, नाही म्हणजे घरगुती म्हणजे गरम हा, पाण्यात शेक त्यांना वगैरे असं देता येईल. शेकून. हे बघा, बऱ्याचशा उपचार कोणी करायला आलं, आपल्याला काहीतरी मदत करायला आलं म्हटल्यानंतर चांगलं वाटल्यामुळे सुद्धा लक्षात येतं की दुखणं कमी झालंय. अच्छा पण शेकू शकतो, शेकण्याने चांगलं म्हणजे नाही, वाटतं. त्याचं काही किंवा कंबर सुद्धा दुखते बऱ्याच मुलींना, हो. स्त्रियांना, त्यांनी साधा बाम लावून जरी शेकलं तरी त्यांना छान वाटतं. ते इलेक्ट्रॉनिकचे पॅड वगैरे येतात असतात, ते- परंतु माझं म्हणणं काय आहे की जी गोष्ट नैसर्गिक आहे ती त्याचा खूप नैसर्गिक- पाऊ करू नये. आणि गोळ्या मिळतात बाजारात, हो. पण गोळ्यांवरती अवलंबून राहू नये, की कारण आपण माहित असतं की गोळी घेतली की थांबतं, म्हणून गोळी आधीच घेऊन घेतात मुली. कुठल्याही औषधांचं अतिसेवन हे हानिकारक असू शकतं. आणि या ज्या वयात येणाऱ्या मुली असतात नाजूक असतात, आणि न खाता पिता जर का आपण पेन किलर्स घेतले तर त्याचा पोटावरती, लिव्हरवरती म्हणा किंवा- लिव्हरवरती ठीक आहे, पण पोटावरती म्हणजे इंटेस्टाईन आपण गिळल्यानंतर त्याची ऍसिडिक जर असेल हा. आणि काही खाल्लं नसेल तर त्यांना नॉशिया येऊ शकतो, व्हॉमिटिंग होऊ शकतं, पुढे मागे अल्सर सारखे आजार होऊ शकतात. म्हणून पेन किलर्स जास्ती न घेतलेले बरे. त्याला रिअश्युरन्स म्हणजे समजावून सांगणे आणि हे होतच असं थोडस तू सहन कर आणि नंतर आराम करण्याने छान होतं. मॅडम बरेचदा हे जे धार्मिक समारंभ वगैरे असतात किंवा काही धार्मिक विधी असतात आणि अशा ह्याच्यात बायांना माहित असतं की मला जर पाळी आली तर मी ह्या जाता येणार. धार्मिक कार्यक्रमात मी सहभागी होऊ शकणार नाही किंवा ते म्हणजे मला टाळावं लागेल, तर त्यासाठी त्या गोळ्या घेतात बरेचदा की पुढे ढकलायची Postpone, किंवा हा. पटकन यायची अशी गोळी घेतात. तर हे कितपत योग्य आहे किंवा याच्यासाठी काय? नाही, एखाद्या वेळेस अशा गोष्टी उपचार करणं काही हरकत नाही. या ज्या गोळ्या असतात त्या सेफ असतात आणि ह्या असं कोणत्याही कुठूनही बाजारात जाऊन आणण्यापेक्षा एखाद्या स्त्री रोग तज्ञाला विचारलं. गावोगावी सुद्धा आजकाल डॉक्टर्स असतात, डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलेली गोळी केव्हाही सेफ राहील. तर ह्या गोळ्या एखाद्या वेळेस घेतल्या तर काही त्याचे दुष्परिणाम होणार नाही. दुष्परिणाम होणार नाहीत अशाच गोळ्या असतात त्या जे डॉक्टर देतील. म्हणून मनाने घेण्यापेक्षा किंवा केमिस्टकडनं घेण्यापेक्षा समजा वडील गेले आणायला, त्यांना काय माहिती 12 वर्षाच्या मुलीला हवी आहे की 40 वर्षाच्या मुलीला हवी आहे. वयोमानानुसार सुद्धा गोळ्यांमध्ये बदल असतात. अच्छा
त्याच्यामुळे काही काही गोळ्या काही काही व्यक्तींमध्ये सेफ नसतात. अशांमध्ये योग्य नाही कोणती गोळी मनाने घेणं. पण असं समारंभ असेल जसं लग्न कार्य आहे, ज्या एखाद्या वेळेस होणाऱ्या घटना आहेत किंवा काही घरी पूजा आहे त्याच्यासाठी 4 गोळ्या घेऊन त्या पोस्टपोन केली पाहिजे तरी काही हरकत नाही, किंवा प्रीपोन केली म्हणजे ते सेफ असतात. सेफ असतात. फक्त मनाने काही घेऊ नये. अगदी म्हणजे तज्ञाचा सल्ला घेतल्याशिवाय म्हणजे कुठल्याच बरं असतं पद्धतीचं- आणि काय सोपं असतं ते घेणं, असं काही नाही. खूप दुष्परिणाम होणाऱ्या गोळ्या बाजारात नसतातच. बरं. मला एक प्रश्न तुम्हाला असा आहे की कॉन्ट्रासेप्टिव्ह जी घेतली जाते म्हणजे काय म्हणतात ते अनसेफ कॉन्टॅक्ट झाल्यानंतर जी गोळी घेतली जाते की आता मला गर्भ नको आहे पण एक चूक झाली आहे आपल्याला ती कॉन्ट्रासेप्टिव्ह ह्या कॉन्ट्रासेप्टिव्ह घेणं कितपत सेफ असतं किंवा काय असतं कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, ज्या पाळी किंवा गर्भनिरोधक म्हणून ज्या वापरल्या जातात त्या हॉर्मोन्स असतात. तर हॉर्मोन्स मध्ये 2 आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन. सहसा या कॉम्बिनेशन, जसं की तुम्हाला माहित असेल सरकारी रुग्णालयात मालाडी, माला यांसारख्या गोळ्या मिळतात. त्या अगदी अनसेफ असतात असं काही नाही, परंतु त्या कधी कधी नुसत्याच गर्भधारणेसाठी रोखण्यासाठी नव्हे तर पाळी रेग्युलर येण्यासाठी सुद्धा वापरल्या जातात. तर ते डॉक्टरनी जर सांगितलं, एखादी मुलगी असते त्याच्यामध्ये बरेच प्रकार असतात, कमी डोस वाल्या आणि जास्ती डोस वाल्या. तर ह्या ज्या यंग मुली असतात त्यांना कमी डोस वाल्या ज्या गोळ्या दिल्या तर काही हरकत नाही. त्या पाळी रेग्युलर करण्यासाठी सुद्धा गर्भनिरोधक गोळ्या वापरल्या जातात. म्हणजे कधी कधी समाजाचा गैरसमज होतो की हिच्याजवळ गर्भनिरोधक गोळ्या कशा, परंतु गर्भनिरोधक गोळ्यांचे इतर सुद्धा फायदे आहेत. पाळी रेग्युलर करण्यासाठी असतात किंवा कमी जाण्यासाठी सुद्धा देतात. कधी एखाद्या स्त्रीला ऑपरेशन सांगितलं असतं, जास्ती रक्तस्राव जातो म्हणून, परंतु ऑपरेशन करायला वेळ आहे, अशा स्त्रीला सुद्धा कधी कधी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात जेणेकरून रक्तस्राव कंट्रोल मध्ये किंवा कमी व्हावा म्हणून त्याच्याबद्दल गैरसमज करू नये. हे अनवॉन्टेड 72 अशा वगैरे ज्या असतात, पोस्ट कॉयटल पिल्स असतात, त्या तज्ञांनी दिल्या 72 आवर्स मध्ये ते घ्यायची घेतली तर गर्भधारण काय असतं, गर्भनलिकेतून शुक्राणू आत जातात संबंध आल्यानंतर. गर्भधारणा ही स्त्रीच्या पोटात होते आणि मग गर्भ तयार झालेला जो असतो तो गर्भनलिकेतून परत येऊन गर्भाशयात आला की चिकटतो आणि मग तिथे तो वाढतो. ह्याला आपण म्हणतो की इम्प्लांटेशन, म्हणजे गर्भ नळीतून आला आणि तिथे तो आता चिपकणार आणि तो तिथे वाढणार. तर ही चिपकण्याची जी अवस्था असते ही पोस्ट क्वार्टर पिल जे तुम्ही म्हणाला 72 वगैरे त्यांनी आपण टाळू शकतो. म्हणजे गर्भ तयार जरी झाला, एक तर तयार होणार नाही, पण समजा चुकून झाला तो चिकटणार नाही, तो परत बाहेर येईल आणि बाहेर म्हणजे तो निघून वाहून जाईल. नष्ट होत नाही तो तिथे, तो नष्ट कुठलीच गोष्ट नष्ट कशा होईल, एखादी गोष्ट की जिला खानपानच बंद केलं ती गोष्ट नष्ट होईल. जर तो चिकटला नाही तर रक्त पुरवठा मिळणार नाही, जगणार कसा. त्याच्यामुळे हे आपण टाळू शकतो पोस्ट क्वार्टर पिल ज्याला म्हणतात, म्हणजे संबंध आल्यानंतरची गर्भनिरोधक गोळी. साधारणतः आजकालची जी नवीन पिढी आहे, आजची जी म्हणजे वर्किंग पिढी आहे, आताच मला बाळ ठेवायचं नाही, अशा ज्या मुली असतात तर त्या वारंवार या गोळ्या सेवन करतात. म्हणजे हे वयाचा संबंध आहे ज्यासाठी की एक 35 वर्षाच्या नंतर काही काही गोळ्या चालत नाही. ते म्हणून तज्ञांनी दिलेली बरी. 20-22 वर्षाच्या मुली, एक मूल झालाय, आता पाळी लांबवायची तर घेतल्या तर काही हरकत नाही. दुसरी गोष्ट, त्या गोळ्या सुरू केल्यानंतर जर त्यांना काही लक्षणं आली, तक्रार सुरू झाली, तर त्यांनी तज्ञांना सांगायला पाहिजे की या गोळ्या सुरू झाल्यापासून मला असं असं होतं, तर ते डॉक्टर त्या गोळ्या बंद करतील किंवा त्यांना दुसऱ्या गोळ्या देतील. ही एक गोष्ट आहे. दुसरी अशी एक गोष्ट आहे की कधी लिव्हर खराब झालं असेल, कारण सगळ्या ज्या गोष्टी गोळ्या औषधं आपण घेतो किंवा जे अन्न घेतो त्या सगळ्या गोष्टींचा फायनली लिव्हरशी संबंध आहे. तर हे जर लिव्हर खराब झालं असेल, जसं की कावीळ झाला असेल, तर कावीळ झाला असताना काही काही गोळ्या चालतच नाहीत, किंवा ब्लड प्रेशर एखाद्या स्त्रीचं जास्त असेल, एखाद्या स्त्रीला डायबिटीस असेल म्हणजे रक्तातल्या साखरेचं प्रमाण जास्त असेल, थायरॉइडचा आजार असेल किंवा हार्ट डिसीज असेल, अशा स्त्रियांना ह्या गर्भनिरोधक गोळ्या देणं सेफ नाही. तर आता कोणाला सेफ आहे आणि कोणाला नाही हे त्या स्त्रीला माहित नाही, कारण की बरेचसे आजार जसे की डायबिटीस आहे किंवा हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर आहे, हे त्या गोष्टींमुळे गुंतागुंतीची जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांच्या लक्षात येतं, अरे हिला तर डायबिटीस आहे, हिला तर ब्लड प्रेशर आहे, अरे हिला हार्ट डिसीज आहे. ते जेव्हा माहित नसतं
तेव्हा या गोळ्या घेतल्या तर काय होईल, त्या गोष्टींचे कॉम्प्लिकेशन झाल्यानंतर लक्षात येईल. म्हणून कोणत्याही गोळ्या अगदी सहज बाजारात मिळत असतील तरी तज्ज्ञांनी सुरू केलेल्या बरं, असं मी तुम्हाला सांगेन. आता मुलींमध्ये सुद्धा कुठले आजार असतात, कोणाला रक्तस्रावाचे आजार असतात, त्यांचा रक्तस्राव थांबत नाही, तर त्यांच्यामध्ये ह्या कोणत्या गोळ्या कोणामध्ये द्यायच्या हे तज्ज्ञांनी एकदा सांगितल्यानंतर मग तुम्ही काही काळ आपल्या मनाने घेऊ शकता. नंतर तुम्ही परत विचारू शकता की मी अजूनही घेऊ का या गोळी. काही मुलींना किंवा स्त्रियांना ब्रेस्टमध्ये गाठी असतात, त्यांना सुद्धा काही गोळ्या चालत नाहीत. परंतु त्यांना माहित नसतं. म्हणून कुठलेही हॉर्मोनल प्रिपरेशन सुरू करताना या प्रेरक जी आहेत, मी म्हटलं इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, ही औषधं देण्याच्या आधी स्त्रीचं चेकअप करून मग दिलं जातं. तर ते योग्य राहील असं मला वाटतं. म्हणजे काय, तिच्यावरती दुष्परिणाम दिसायला नको ना. नाहीतर ती घेईल कशासाठी, पाळी लांबवण्यासाठी किंवा गर्भधारणा लांबवण्यासाठी, आणि त्याचे दुष्परिणाम तिच्यावर होतील. सर्रास मॅडम नेटवरती सर्च करून आता चुकीचा एक सुरू झालाय. आधी छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि आधी एक खूप छान पद्धत होती, फॅमिली डॉक्टर असायचे. त्याला जनरल प्रॅक्टिशनर किंवा फॅमिली फिजिशियन म्हणायचे. सगळं कुटुंब, आजी आजोबा नातवंड सगळे त्यांच्याकडे जायचे, विचारायचे आता असंच आहे, आता काय घेऊ. आता फॅमिली फिजिशियन ही बराच कमी झालेली आहे, आणि प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जाऊन त्याचीच 500 रुपये फी द्यायची आणि औषधाशिवाय हे प्रत्येकाला परवडणारं नसतं. सरकारी रुग्णालयातून सुद्धा सगळ्या प्रकारचे तज्ज्ञ असतात, बालरोग तज्ज्ञ असतात, स्त्रीरोग तज्ज्ञ असतात. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी बेसिक एक माझे स्वास्थ्य चांगलं आहे, मी ही गोळी घेऊ शकते याची खात्री करून मगच गोळ्या घ्या, असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि मला असं वाटतं की आपल्या मनाने ज्या गोळ्या वगैरे घेतल्या जातात त्यामुळेच जास्ती कॉम्प्लिकेशन्स होतात, आणि नंतर मग ते तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी आपल्याकडे येतात की मॅडम आता हे एवढं रोग झालेला आहे, सगळं झालेलं आहे, आता तुम्ही त्याच्यातून आम्हाला निस्तरवून द्या, काहीतरी मार्ग काढून द्या. ही कन्सेप्ट आता आलेली आहे. कधी कधी तुम्हाला मी सांगते, काहीही तक्रार नसते, मुलीला म्हणा किंवा स्त्रीला म्हणा, परंतु गर्भाशयात किंवा अंडाशयात गाठी असतात. बरोबर. आता ह्या गाठी काही समोरून दिसत नाही. एक हेल्दी किंवा सुदृढ दिसणाऱ्या व्यक्तीमध्ये आतमध्ये काय आहे ते कळत नाही. प्रत्येक व्यक्तीची सोनोग्राफी सुद्धा केली जात नाही. म्हणून निदान काहीतरी चेकअप कुठेतरी डॉक्टरला म्हणजे योग्य राहील. बरोबर. कारण जर का गाठी असतील त्या वाढू शकतात, कमी होऊ शकतात, किंवा त्यांच्यामध्ये काही बदल होऊ शकतात, हे आपल्याला टाळायचं. म्हणजे सेल्फ मेडिकेशन जे आपल्या देशात आहे की त्रास सांगायचा आणि केमिस्टकडे जाऊन औषध घेऊन सुरू करायचं, ते हे कुठेतरी टाळलं पाहिजे. आणि तज्ञांचं एक ओपिनियन त्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच कोणतं तरी औषध आपण पोटात घेतलं पाहिजे. कारण वस्तू कोणती आपण जेव्हा पोटात घालतो ते सरळ लिव्हरशी, आपल्या किडनीशी सरळ संपर्क, आणि त्याचे खूप साईड इफेक्ट्स आपण आता ॲलोपॅथिकचं आपण बघतो, खूप सारे साईड इफेक्ट्स असतात. डॉक्टर्स आपल्याला जे औषधी देतात त्याच्यासोबत आपल्यासोबत ऍसिडिटी नाही झाली पाहिजे म्हणूनही एखादी टॅबलेट त्याच्यासोबत देतात. पण हे लोकांना कळत नाही, ते डायरेक्ट केमिस्टकडे जातात, एक गोळी घेऊन येतात, डोकं दुखते, एक गोळी द्या, आणि बस तो विषय तिथे संपवतात. अशा गोळ्यांचा सेल्फ मेडिकेशन आपण गर्भपात करण्यासाठी सुद्धा वापरला जातो, म्हणजे घेतल्या जातो. म्हणून सरकारने खूप नियम केले आहे की डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन हवं, ते केमिस्टकडे झाल्यानंतर मगच ते गोळ्या देतात. पण ज्या नको असलेल्या प्रेग्नन्सीज किंवा अनैतिक संबंधातून राहिलेल्या किंवा अनमॅरिड मुलींना राहिलेल्या प्रेग्नन्सीज असतात, त्याच्यासाठी हे प्रकार बरेचसे आढळून येतात. मग तो गर्भ अर्धवट पडतो, मग ते रक्तस्राव महिना 2 महिने चालू राहतो. म्हणजे पूर्णपणे त्या स्त्रीची तब्येत खराब झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की असं असं झालेलं आहे. त्यावेळेस मग सोनोग्राफीने आपल्याला निदान करता येईल. परंतु माझं म्हणणं असं आहे की जर आपण काळजी घेतली तर आपण बऱ्याचशा गोष्टी टाळू शकतो. टाळणं, प्रतिबंध हा केव्हाही उपचार घेण्यापेक्षा केव्हाही चांगला. कारण कुठलाही आजार झाला तर डॉक्टर आहेत, तज्ज्ञ आहेत, छोट्या गावातून मोठ्या गावात जाता येतं, औषधं घेता येतात, ऑपरेशन्स करता येतात. परंतु हे आपण टाळू शकतो, ते आपण टाळायला पाहिजे. त्यासाठी मेन्स्ट्रुअल हायजीन अगदी महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे गोळ्यांचा वापर सर्रास मनाने न करता तज्ञाच्या मार्गदर्शनाने करायला. आपण वयाच्या टप्प्याटप्प्याने बघतोय, 11-12 वर्षाची मुलगी झाली, किशोरवयीन मुलगी झाली, तरुण मुलींच्या बाबतीत माता आहेत ज्यांचे एक बाळ आहे पण ते कॉन्ट्रासेप्टिव्ह होतात या पद्धतीचं ना. आता हा एक वेळ असतो रजोनिवृत्ती, म्हणजे जिथे मासिक पाळी थांबते, आणि त्यावेळेला स्त्रियांमध्ये मी बघितलेलं आहे, मी म्हणजे स्वतः बघितलेलं, 20-25 दिवस पर्यंत ब्लिडिंग सुरू राहतं, आणि म्हणजे हतबल झाल्यानंतर ते आपल्यापर्यंत येतात. तर त्यांनी कधी आपल्याशी संपर्क साधावा
कोणत्या वयात साधारण ही वेळ, म्हणजे कसं आहे की मला हे विचारायचं आहे, 15 दिवस त्यांची पाळी थांबत नाही त्याच्यानंतर ते तुमच्याकडे येतात, तर तुम्ही काय सजेस्ट कराल की कोणत्या वयातल्या स्त्रीनी, म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे 40-45चा आपण धरतो, साधारणतः 45-50 पकडा, तर 45व्या वर्षी तुमच्याशी येऊन कन्सल्ट केलं पाहिजे का, म्हणजे स्त्रीरोग तज्ञांशी तेव्हा कन्सल्ट केलं पाहिजे? 35 ते 55 मध्ये पाळी केव्हाही जाऊ शकते. 35 ते 50. 35 बरं. हा सुद्धा डॉक्टरने एक फिगर टाकलेली आहे की अच्छा. 35. बरं. तर मुलींना सहसा 35च्या आधी पाळी जात नाही, हम्म. परंतु 55च्याही पुढे जर पाळी सुरू राहिली अच्छा. तर ते सुद्धा थोडं म्हणजे अलर्ट होण्याचं किंवा डॉक्टरकडे जायला पाहिजे असं आहे अच्छा. की का जात नाही या पाळी अजून. 55 हा 55 नंतर पण. आणि होतं काय, या 35 म्हणजे 40च्या नंतरच्या स्त्रियांना वाटतं दुर्लक्ष करतात की अरे पाळी जाणार असेल, होतच असं. बायाच एकमेकींना मिसगाईड करतात अगदी. की अगं तू कशाला डॉक्टरकडे जायची काय गरज आहे, आम्हाला सगळ्यांना असंच होतं, तुला कशाला जायला पाहिजे. कारण त्यांना वाटतं की कशाला उगीच फी द्या औषध, असं काही नाही. नैसर्गिक जरी मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी सुद्धा जर का पाळी वारंवार जात असेल, लवकर लवकर जात असेल, हो. जास्ती दिवस जात असेल, किंवा तिला आधी जर का ती 3 किंवा 4 पॅड्स वापरत असेल, आता तिला 8 पॅड्स वापरावे लागतात, इतका रक्तस्राव वाढला आहे. किंवा अजून एक लक्षण असतं की स्त्री पुरुष संबंध आल्यानंतर सुद्धा कधी कधी रक्तस्राव होतो, त्याला पोस्टमॉर्टम ब्लिडिंग म्हणतात. ही सुद्धा एक खूण आहे की त्यांनी लगेच डॉक्टरला भेटलं पाहिजे. रक्तस्राव कमी होतो आहे आणि उशिरा उशिरा येतो आहे तर सहसा आपण थांबवू शकतो की ठीक आहे, बघू नंतरचं नंतर बघू. परंतु जागरूक स्त्रीने तर जसे आपली स्वतःची चेकअप करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे डोळ्यांनी गर्भाशयाचं तोंड कसं आहे हे बघणं गरजेचं आहे. त्याला आपण पॅप्समियर वगैरे घेतात आजकाल. पॅप्समियर ही एक टेस्ट आहे ज्याच्यातून गर्भाशयाच्या तोंडावरती एका लाकडाची काडी असते, म्हणजे स्पॅच्युला म्हणतात त्याला, त्यांनी ते स्त्राव घेतात आणि ते मायक्रोस्कोप खाली बघतात. त्याच्यामध्ये कॅन्सरचे अर्लिएस्ट चेंजेस, सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅन्सर डिटेक्ट करू शकू असे आपल्याला बदल दिसू शकतात. तर पॅप्समियर करायला पाहिजे, डोळ्यांनी बघितलं पाहिजे. कधी कधी इन्फेक्शन असतं, पांढरं पाणी असतं, पण बायांना वाटतं की हे नैसर्गिकच आहे म्हणून त्या लक्ष देत नाहीत. ते हे कधी कधी मोठे आजार असू शकतात. काहीही त्रास नसताना होणारा आजार म्हणजे कॅन्सर. बरेचदा कॅन्सरमध्ये कधी दुखत नसल्यामुळे जेव्हा रक्तस्राव होतो किंवा स्त्री पुरुष संबंध आल्यानंतर ब्लिडिंग होतं तेव्हा त्या बाया तज्ञांकडे जातात. तेव्हा तो कॅन्सर मोठा झालेला असतो गर्भाशयाच्या तोंडाचा. म्हणून मला असं वाटतं की पाळीमध्ये जे बदल होतात त्या स्त्रियांनी डॉक्टरकडे जायला पाहिजे. आणि म्हणजे वारंवार किंवा जास्ती होणाऱ्यांनी तर लगेच जायला पाहिजे. इरेग्युलर सायकल, अंडाशयातून अंड सुटलं की 14 दिवसांनी पाळी येते, हे गणित आहे. बरोबर. वारंवार जाते आहे पाळी, तर काय झालंय, काही अंडाशयाचा तर कॅन्सर नाही. बरोबर. हे अंडाशय हे संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स सोडतं, त्याच्यानुसार गर्भाशयातून ब्लिडिंग होतं. पण जास्ती पाळीचे जे आजार असतात ते गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असण्यामुळे असू शकतात किंवा गर्भाशयाच्या गाठी असतात ज्याला आपण फायब्रॉइड्स म्हणतो, त्याच्यामुळे सुद्धा गर्भाशयाची पोकळी मोठी झाल्यामुळे सुद्धा जास्ती ब्लिडिंग होऊ शकतं. परंतु अंडाशयाचे जर आजार असतील त्यांनी हॉर्मोनल बदल होऊन, संप्रेरकांमध्ये बदल होऊन वारंवार पाळी येणे हे आजार सुद्धा दिसू शकतात. म्हणून स्त्रीची चाचणी करणं गरजेचं आहे, तपासणी. प्रत्येक आजार हाताने तपासून कळत नाही, म्हणून आजकाल सोनोग्राफी करायला सांगतात. तर स्त्रियांना तिकडनं वाटतं की डॉक्टर उगीच सोनोग्राफी करायला सांगतात, पण जे हाताला लागत नाही ते आजार आपल्याला सोनोग्राफीत दिसू शकतात लवकर अवस्थेत. नंतर जर का आपल्याला हे आजार दिसले तर ते आजार कितपत सिव्हिअर आहे, कितपत पसरलेले आहेत हे आपल्याला सिटी स्कॅन सारख्या टेस्टने सुद्धा कळू शकतं. म्हणून आधी डॉक्टरकडे गेलं की ते तुमचे तक्रारी त्यांना सांगितलं की त्या ठरवतील, काही चाचण्या सांगतील, त्याच्यात ब्लड टेस्ट सुद्धा असतात. थायरॉइड ही ग्रंथी आहे, थायरॉइड ही गाठ इथे तुम्ही कोणाकोणाला बघितली असेल. तर थायरॉइडच्या कमी होण्याने, कमी काम करण्याने आणि जास्ती काम करण्याने या दोन्हीमुळे सुद्धा पाळीचे विकार दिसू शकतात. म्हणून पाळीचे विकार दिसण्याचे गर्भाशय, अंडाशय, काही औषधं स्त्रिया घेत असतात त्याच्यामुळे सुद्धा पाळीचे तक्रारी किंवा थायरॉइडच्या तक्रारीमुळे सुद्धा पाळीचे विकार दिसू शकतात. तर ह्या सगळ्यांचं नेमकं कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे पहिल्यांदा. त्यासाठी ब्लड टेस्ट, तपासणी आणि त्यानुसार उपचार करणं योग्य आहे.
मग आपण असं म्हणू शकतो का मॅडम की वयाच्या 35शी नंतर आधी नाही 35शी आधी आणि 55च्या नंतरही पाळी जर सुरू झाली म्हणजे 35च्या अगोदर जर पाळी बंद झाली हा. तर तिने स्त्रीरोग तज्ञांचा सल्ला घ्यावा का? घ्यायला पाहिजे. कारण आश्चर्यच वाटेल ना एखादीला की माझं वय 35 आहे, जेमतेम आता दुसरं मूल झालंय आणि मला लगेचच पाळी तर बंद त्याला झाली. प्रीमॅच्युअर 35च्या आधी जर पाळी बंद झाली त्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. अच्छा त्याचे काही शरीरावरती दुष्परिणाम नाही वगैरे हे पहा, अंडाशय जे असतात आपल्या स्त्रीच्या शरीरात 2 ओव्हरीज असतात म्हणजे अंडाशय, ते हे जे हॉर्मोन सिक्रेट करत असतात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, याच्यामुळे मध्ये सगळे बदल असतात. तर अंडाशयाने कामकाज करणं बंद केलं की मग तिचं स्त्रीत्व जातं. मग स्किन कोरडी पडणे, केस कोरडे होणे, केस गळणे, निस्तेज असा चेहरा निस्तेज होणे आणि पाळी बंद होणे, हा. शरीरातलं फॅट कधी कधी हे कमी होतं, ड्रायनेस ऑफ स्किन, असे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. मेनोपॉज नंतर किंवा त्याच्यासोबत युरिनरी किंवा लघवीचे आजार कंट्रोल जाणे किंवा शिथिल होणे अंग हा, हा. किंवा ढिलेपणा येतो. बाहेर येणे, ह्या सगळ्या गोष्टी मेनोपॉज नंतर होणाऱ्या आहेत. तर ते केव्हा येऊ शकतात. पण प्रत्येक त्रास झाला की तुम्ही म्हणाल की प्रत्येकाला नाही तुम्ही तेच सांगताय की तज्ञाला भेटणं हे आपण शेवटचा उपाय म्हणून बघतात लोक. त्याच्याऐवजी जमत आहे, आता मला जायचंच आहे, आता जावंच लागेल, आता पर्याय अशी जी मानसिकता आहे लोकांची ती टाळण्यासाठी आपण काय करू शकतो की मला त्रास होतोय हे मी पटकन गेलं पाहिजे हे टाळतात लोक. कारण जास्त त्रास नाही, ओके थोडा थोडा होतोय, आताच नाही जात, मग जाईल. मेन तर त्रास असतो मोठ्या गावात कधी कधी जावं लागतं खेड्यातल्या मुलींना किंवा स्त्रियांना. ते शक्य नसतं प्रत्येक वेळेस, पण कोण घेऊन जाईल, नवरा शेतावर गेला आणि मी कशी एकटी जाऊ गावात, हे एक असतं. सर्वात दुसरी गोष्ट हा, पैसे लागतात. ते तर बरोबर. हा. म्हणून जरी तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलं तरी सुद्धा तुम्हाला प्राथमिक तपासणी तिथले डॉक्टर करून सांगू शकतात की तुला गावात जायची गरज आहे. बरोबर. आणि बरेचदा मॅडम गावखेड्यांमध्ये स्त्रीरोग तज्ञ पण असतात, जेंट्स डॉक्टर असतो, त्याला कसं त्याच्यामुळे सांगायचं? एक शायनेस किंवा लाजाळूपणा म्हणा किंवा ती गोष्ट नाही बोलावी आपण असं असं होतं. आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे घरच्या लोकांचा सहभाग. अगदी बरोबर. घरातल्या स्त्रीला काही झालं तरी ती सहन करत राहते, स्वयंपाकपाणी करते, धुणंभांडी करते, झाडूपोछा करते, त्याच्यामुळे तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं घरच्यांना कधी कधी वाटत नाही. म्हणून स्त्रीनीच स्वतःला भोकल केलं, म्हणजे सांगितलं पाहिजे की मला हा त्रास आहे, माझ्याच्याने होत नाहीये, मला डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. स्त्रीला रोखणाऱ्या स्त्रियाच असतात. अगदी बरोबर. आमच्या वेळेस असं होतं, तुलाच काय एवढी गरज पडली डॉक्टरकडे, म्हणजे स्त्रीला लक्ष न देणाऱ्या कधी कधी स्त्रिया असतात. अगदी बरोबर. दुर्लक्ष सासू करणाऱ्या. सुना म्हणा, हा, ही किंवा नाती असतात, असतात आजूबाजूचे बाजूच्या मुली, अगदी. आम्ही तर नाही गेलो कधी डॉक्टरकडे, तुलाच काय पडलंय. म्हणून असं न करता स्त्रीचे कुटुंब, हे बघ स्त्री सगळ्यात महत्वाचा रोल करते घरात. अगदी बरोबर. ती जर आजारी पडली तर सगळ्यांना, कुटुंब आजारी पडतं. अगदी कुटुंब आजारी कुटुंब. म्हणजे कुटुंब आणि आजारी. आजकालच्या स्त्रिया बरोबर. त्या गावातल्या असो की खेड्यातल्या असो की शहरातल्या असो, सगळ्या जणी काम करतात बाहेर सुद्धा. अगदी बरोबर. कुठलंही काम असो, शाळा शिकवतील, ऑफिसात जातील, डॉक्टर होतील, घर काम करतील, स्वयंपाकपाण्याचं काम करतील. तर ह्या काम करताना कुटुंबाकडे लक्ष देताना ह्या पाळीच्या त्रास जर असतील तर मेन काय होतं, त्यांची कार्यक्षमता कमी होते, थकवा येतो. कारण काय, तर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं आणि कमी होत असतं, पण आपण त्यानुसार आहार घेत नाही. पुष्कळदा स्त्रिया उरलं असेल तेवढं जेवून घेतात, अगदी बरोबर. भाजी मुलांना आणि नवऱ्याला देतात. म्हणजे खेड्यातच नाही, गावात सुद्धा, की आधी त्यांची पोटं भरली की उरली भाजी तर ठीक आहे, नाही तर राहू दे. मग तिच्या अन्नाचा सुद्धा म्हणजे जे पोषक द्रव्य असतात त्याचा सुद्धा तिच्या शरीरात कमतरता निर्माण होते आणि ती गोळ्या घेत नाही. कोण गोळ्या आणून देईल तिला? सरकारी रुग्णालयात मोफत मिळतात, पण कोण घेऊन जाईल? आणि विकत आणण्याची मानसिकता नसते. कशाला विचार एवढा खर्च करायचा? किंवा कधी कधी इन्कम सुद्धा कमी असते. आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये बघितलं असेल, अनेक पुरुष आणि अनेक स्त्रिया यांनी आपले जॉब्स घालवले, ते कुठे जातील आयर्नच्या कॅप्सूल आणायला? म्हणून दुर्लक्ष केलं जातं आणि हे आजार बळावतात, त्याचं सिरियस रूप धारण करतात आणि मग लक्षात येतात. तेव्हा कधी कधी उशीर झाला असतो. म्हणजे आता तुमचं 10 रुपयात काम झालं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला 1000 रुपये मोजावे लागतात. म्हणून तक्रारी जर असतील तर तेव्हाच तज्ञांना भेटून काय करायला पाहिजे याच्याबद्दल मार्गदर्शन करायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. वयात येताना मुली 10-12 वर्षाचे, जे आपण पहिला जो टॉपिक घेतला होता आपण की 10-12 वर्षाच्या ज्या मुली असतात वयात येतात, त्याच्या अगोदर त्यांच्या अंगावर पाणी जाणं सुरू होतं. बरेचदा माझ्याकडे अशी
की काय आहे की पांढरं- गर्भाशयाचं तोंड हळूच उघडतं हम्म. आणि गर्भाशय बाहेर पाणी येणं म्हणजे हे गर्भाशय नंतर योनी मार्ग या सगळ्यातून येणारे नॉर्मल स्त्राव असतात, बरं. ते नैसर्गिक असतात. हे स्त्राव गर्भाशयाचं तोंड उघडून म्हणजे मुलगी वयात यायला लागली की तिला ते चिकट स्त्राव स्त्राव शेपडासारखा जाणं हे नैसर्गिक आहे. अच्छा. 2 पाळीच्या मध्ये हम्म. ज्या मुलीला पाळी येते त्या 2 पाळीच्या मध्ये साधारण अंडाशयातून अंड सुटतं, हम्म. त्याला आपण ओव्ह्युलेशन म्हणतो. हो. त्या काळात सुद्धा चिकट पाणी जास्ती वाढतं हम्म. किंवा पाळी येण्याच्या अगोदर तेव्हा सुद्धा चिकट पाणी जाऊ शकतं. ही नैसर्गिक आहे, त्याच्यासाठी घाबरण्याची गरज कधी असा दह्यासारखा हा, जर का पांढरा म्हणजे दह्यासारखा असेल स्त्राव, हम्म. जास्ती जात असेल, खाज येत असेल हा. किंवा त्या म्हणजे प्रायव्हेट पार्ट मध्ये हम्म. लघवीची आग होत असेल हा. आणि ती जागा लाल होत असेल तर मात्र अँटीबायोटिक तिला घ्यावं लागेल, परंतु बघितल्यानंतर. अच्छा. कारण हे जे इन्फेक्शन्स असतात स्त्रीच्या योनी मार्गाचे हो. हे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बरं. म्हणजे एक जनरल औषध देऊन दिलं आपल्याला, फंगल इन्फेक्शन कॉमनेस्ट असतं, हो. तर त्याच्यासाठी फंगल इन्फेक्शनचं औषध सगळ्यात पहिल्यांदा स्त्रीरोग तज्ञ सुद्धा देतात, परंतु प्रत्येक वेळेस तेच असेल असं नाही, हम्म. म्हणून निदान चेक करून तरी द्यायला पाहिजे बरोबर. सगळी औषध. बऱ्याचदा स्त्रियांना पाळी यायच्या अगोदर खाज किंवा जळजळ, आता दोन या गोष्टी वेगळ्या वेगळ्या मॅडम. खाज येणं, जागेवरती त्या खाज येणं म्हणा किंवा मे बी ते हार्मोनल चेंजेस असतील. नाही, खाज येणं हे एक तर काहीतरी Infection. इरिटेशन असतं हा किंवा त्या आजकाल नायलॉनचे जर आतले कपडे घातले, हा हा हा. जास्त फॅशनेबल टाईट वगैरे असं. टाईट म्हणण्यापेक्षा अस्वच्छ राहिलं, अच्छा. इन्फेक्शनमुळे खाज येऊ शकते किंवा ॲलर्जीमुळे खाज येऊ शकते. बरं. कधी कधी सॅनिटरी नॅपकिन्स जे असतात हम्म. त्याची खूप जाहिरात होते की सोकून घेतं. हम्म. सोकून का घेतं? कारण की वरचा लेअर त्याचा सिंथेटिक असतो, बरोबर. त्याच्यानी सुद्धा इरिटेशन होतं. हा. किंवा मुली काही काही केमिकल डिसइन्फेक्टंट्स वापरतात, जसं की ते जाहिराती बघतात हो. आणि जाहिराती बघून त्या वेगळ्या वेगळ्या ट्यूब्स आणतात, हा. ते सुद्धा चुकीचं आहे. तर खाज येण्याची अनेक कारणं आहेत. ते सेफगार्ड वगैरे असं जे असतं ते पुष्कळ असं- म्हणजे मी कुठल्या प्रॉडक्टचं नाव घेत नाही, परंतु कधी कधी हे केमिकल्स असतात त्याच्या इरिटेशनमुळे, साबणामुळे आणि मुख्य म्हणजे त्या जागेची स्वच्छता ठेवण्यासाठी जे काही त्या वापर असतील हम्म. त्याच्यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं किंवा इरिटेशन. मॅडम, साबणाने वजायना साफ करण्याच्या बऱ्याचशा मुलींचा हे असतो कल की खूप स्वच्छता, खूप नाही, स्वच्छतेच्या ती wrong नावाखाली. आहे. एक्झॅक्टली, म्हणजे केमिकल्स जर असतील तर हा. त्यांनी स्किन खूप नाजूक असते, तर ते ती खराब साबणाने होऊ शकते. वगैरे धुवू नये, थंड पाण्याने थंड पाण्याने स्वच्छ स्वच्छ करावे. आणि कोरडी आंघोळीच्या वेळेस ठेवायचा. आंघोळीच्या वेळेस बरेचदा मुली हे जे प्रोडक्ट्स येतात तुम्ही म्हटलं केमिकलचे Fashionable. ते यूज करतात, अदरवाईज मग साबणाने सगळं हे नाही, करतात, नाही. क्लीन आंघोळ करताना साबण वापरणं गोष्ट वेगळी आहे, करतात. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. बरोबर. कारण सगळं हे स्वच्छ पाणी, मी कोणतीही जागा धुणे आणि ती कोरडी ठेवणे हे जितकं महत्वाचं आहे तेवढे महागडे प्रोडक्ट्स महत्वाचे. मॅडम, अजून एक विषय, हेअर रिमूव्हर यूज करतात मुली केमिकली. तेच कोणाकोणाला सहन नाही होत ते. हा, तर जागेची स्वच्छता ठेवायची म्हणजे हेअर रिमूव्हर केलेच पाहिजे असं काय नाही ना. हा. म्हणजे कधी कधी रिमूव्ह केलेल्यांचे सुद्धा इन्फेक्शन असतं आणि जागा अस्वच्छ असते, जेव्हा की जिचे नसतात रिमूव्ह केलेले तिचे सुद्धा, कारण हे नैसर्गिक आहे. हम्म. हे जे केस आहेत ते सगळे नैसर्गिक आहेत, बरोबर. निसर्गाने दिलेले आहेत. बरोबर. त्याच्यामुळे ऑपरेशन असेल काढले किंवा डॉक्टर सांगतात काढायला, त्यावेळेस गोष्ट वेगळी आहे. परंतु हे रेझर कॉमन वापरणे, बहिणी कॉमन रेझर वापरणे, अच्छा. ह्या सुद्धा गोष्टी टाळायला पाहिजे. मॅडम, दिलखुलास ही चर्चा केल्यानंतर आता शेवटी तुम्ही माझ्या प्रेक्षकांना काय सांगाल स्त्री आरोग्याबाबत, प्लीज? मला असं वाटतं कधी कधी स्त्रियांना वाटतं की अरे आपण उगीच स्त्री झालो, आपलं आयुष्य कसं खराब, पुरुष झालं असतं तर किती छान झालं असतं, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडी वैगुण्याची आणि कमीपणाची भावना येते. तर मला असं वाटतं कोणत्याही स्त्रीने अशी कमीपणाची भावना मनात आणू नये. खरं म्हणजे पुरुषांपेक्षा एक स्त्रीला जास्ती काम दिलंय, ते म्हणजे मातृत्वाचं. विधात्यानं आपल्याला गर्भधारणाची जी संधी दिली आहे ती पुरुषांना दिलेली नाही. आपल्याला मातृत्व येतं म्हणून आपल्या नवऱ्याला पितृत्व येतं. त्याच्यामुळे स्त्रीची भूमिका ही महत्वाची आहे आणि समाज घडवण्याचं काम स्त्री करत असते. ती घरात काम करते, बाहेरही काम करते, पैसेही कमवते, मुलांनाही बघते, सगळ्या कुटुंबातल्या लहान मोठ्या व्यक्तींना ती बघते. म्हणजे ती कुटुंबाचा केंद्रबिंदू आहे. मला असं वाटतं कुटुंबाचाच केंद्रबिंदू नव्हे
तर समाजाचा आणि पर्यायाने राष्ट्राचा केंद्रबिंदू सुद्धा स्त्री आणि स्त्रीचं आरोग्य हा असायला पाहिजे. म्हणून स्त्रियांनी कुठलाही न्यूनगंड किंवा कमीपणा न बाळगता स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे आणि उपचार करून घेतले पाहिजे, चाचण्या करून घेतल्या पाहिजेत. कारण की अनेक आजार असे आहेत की जे आपण पूर्णपणे टाळू शकतो, ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो. पण प्रतिबंध केव्हा करणार? जेव्हा आपल्याला कुठल्याही आजाराची माहिती असेल तेव्हा. स्वतःला माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर पेपर वाचा, नाहीतर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. परंतु सेल्फ मेडिकेशन म्हणजे स्वतः आपल्या मनाने औषधं घेण्यापेक्षा तज्ज्ञाकडे जा. तुम्हाला कधी कधी तक्रार एक असेल पण आजार अजूनही कुठले असू शकतात. हे जर तुम्ही तज्ज्ञाकडे गेले तर तुम्हाला वाटेल की बरं झालं आपण गेलो, म्हणून लवकर आजार लक्षात आला आणि त्याचं आपल्याला निराकरण करता येईल, त्याची ट्रीटमेंट घेता येईल. म्हणून मला एक सगळ्या स्त्रियांना कळकळीचं सांगावंसं वाटतं की स्वतःला कमी समजण्याच्या ऐवजी स्वतः आपण जास्ती महत्वाचं आहोत आणि आपलं आरोग्य हे समाजाच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे असा विचार करून जर राहिलं आणि स्त्रीनीच जर स्त्रीची मदत केली तर साथ दिली तर नक्कीच स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहील आणि एका स्वस्थ राष्ट्राचं स्वप्न आपण पूर्ण करू शकू असं मला वाटतं. अगदी मॅडम. मला परत एक विचारायचं आहे की तज्ज्ञांकडे गेल्यानंतर जे रजोनिवृत्ती, आपण एक विषय राहिलेला होता मॅडम, रजोनिवृत्ती झाल्यानंतर स्त्रिया जेव्हा रजोनिवृत्ती व्हायच्या अगोदर त्यांना जर जो रक्तस्राव वगैरे होतो आणि त्याच्यामुळे डॉक्टरांचा सल्ला असतो की तुम्ही आता गर्भपिशवी काढून टाका. माझा मुळात हा विषय आहे की गर्भपिशवी काढून टाका हा जो सल्ला दिला जातो, बऱ्याचशा स्त्रिया त्या काढून पण टाकतात. तर त्याच्या शरीरावरती अशी विपरीत परिणाम पाहायला मिळतात की त्यांचे बीपीज वाढले आहेत. नाही, असं काही नाही. जेव्हा गर्भाशय जर खराब झाला असेल, आजार असतील, तर ते काढणं गरजेचं असतं. नाही, बऱ्याच स्त्री लोक परंतु की याचं आता गरज नाही, गर्भ नाही, आता काही गरज नाही म्हणून गर्भाशय काढून टाकणे हा चुकीचा सल्ला आहे. असं काही नसतं. अच्छा. आजार असल्याशिवाय रक्तस्रावाचे किंवा गर्भाशयाचे ट्युमर्स, अंडाशयाचे ट्युमर्स, बरेचसे आजार असतात ज्याच्यासाठी गर्भाशय काढणं गरजेचं असतं. जर कमी वय असेल तर फक्त गर्भाशय काढलं जातं. जास्त वय असेल, रजोनिवृत्तीकडे जाणारी जर स्त्री असेल तर गर्भाशयाबरोबर दोन्ही अंडाशय सुद्धा काढली जातात. कारण नंतर गर्भाशय काढल्यानंतर सुद्धा अंडाशयाचा कर्करोग होऊ शकतो. बरोबर. परंतु कोणत्या स्त्रीचं कोणतं ऑपरेशन केलं जाईल हे तिच्या टेस्ट, तिच्या तपासण्या आणि तिचं वय याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे पण त्यांनी गरज नाही म्हणून काढून टाकणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे बऱ्याच स्त्रियांना मी असं बघितलेलं की आता काही नाही, मला रजोनिवृत्ती आलेली आहे, 15-15 दिवस पाळी थांबत नाहीये, अशा वेळेला डॉक्टर सल्ला देतात की तुम्ही गर्भपिशवी काढून टाका. नाही, जर तिला जर आजार असेल, कधी कधी गर्भाशय काढायच्या आधी आपण एक टेस्ट सांगतो, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, ब्लड टेस्ट, ह्या तर गोष्टी आहेतच. परंतु एक छोटीशी बायोप्सी घ्यायला सांगतो. बायोप्सी म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या पोकळीचा एक छोटासा तुकडा काढून तो दुर्बिणीखाली तपासायला पाठवतो. त्याच्यात आपल्याला कळतं की कॅन्सर झाला आहे का किंवा कॅन्सर होण्याची संभावना जास्ती आहे का. जर कॅन्सर पुढे मागे होऊ शकतो अशी जर का आपल्याला कंडिशन दिसली, रक्तस्रावही जास्ती आहे आणि मुलबाळही झालेली आहेत, अशा स्त्रीचं गर्भाशय काढून टाकायला हरकत. परंतु ते तज्ञ ठरवतात. स्त्रीने ठरवू नये की काय गरज नाही म्हणून गर्भाशय काढायला पाहिजे. तर मॅडमशी अशा दिलखुलास गप्पा आपण मारलेल्या आहेत. विषय अतिशय संवेदनशील, अतिशय गंभीर, स्त्री आरोग्य, तिची मासिक पाळी. मॅडमशी चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आली की स्त्रियांनी कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःच्या मनाने किंवा स्वतः कुणीतरी सजेस्ट करते, कुणीतरी सल्ला देतंय म्हणून आपण ही गोळी घ्यायची किंवा टॅबलेट घ्यायची किंवा सॅनिटरी पॅड्स यूज करायचे, किती वेळ यूज करायचे, हे सगळं आपल्या मनाने न करता योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानंतरच त्यावर अंमल करावा. कोणतेही टॅबलेट घेताना आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, त्याच्यानंतरच कोणतीही टॅबलेट आपल्या पोटात घ्यावी. अदरवाईज त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला भोगावे लागतील. जिथे 1000 रुपयाचा खर्च लागणार असतो तिथे लाख रुपये खर्च लागतो, अशी परिस्थिती आहे आजही. आणि खेड्यापाड्यांमध्ये ही जागृती येणं खूप महत्त्वाचं आहे.
आज आपण डॉक्टर अंजली भांडारकर मॅडमशी दीर्घला चर्चा केली. मॅडम, आपला अमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिला आणि एवढ्या सुंदर प्रकारे तुम्ही सगळं समजून सांगितलं. आपले मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. शेतामध्ये काम करणारी मजूर महिला आणि शहरातील नोकरदार स्त्री, पाळीच्या असह्य वेदना सहन करणारी गृहिणी अशा सगळ्यांचा विचार करून वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर मासिक पाळी व्यवस्थापनाबद्दलचा काम करण्याची गरज आहे. मासिक पाळी आल्यानंतर किंवा येण्यापूर्वी होत असणारे शारीरिक आणि मानसिक बदल समजून घ्यायला हवेत आणि त्या वातावरणामध्ये असणारी व्यवस्था ही पाळीच्या दिवसातला ताण सुकर करण्यासाठी हातभार लावणारी हवी आहे. या दरम्यान लोह आणि हिमोग्लोबिनची पातळी कमी होत असल्यामुळे कार्यालयीन कॅन्टीनमध्ये हे जीवनसत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करायला हवा. असंघटित क्षेत्रातील स्त्रियांसाठी स्वच्छतागृहे, पाण्याची उपलब्धता, या दिवसांमध्ये कमी शारीरिक कष्टाची कामे करण्याची पर्यायी व्यवस्था असायला हवी. यासाठी या विषयावर पुन्हा नव्याने व्यासपीठावर आग्रहीपणे बोलायला हवे, एवढेच सांगावेसे वाटते. बघा, विचार करा. हा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आपल्या टोल फ्री क्रमांकावर कळवा. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-123-9445. वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन मतमतांतरासह. तोवर तुम्ही बघत राहा कृषी समृद्धी, न्यायासाठी खंबीर व्यासपीठ. नमस्कार.